आज आपण करत आहोत तांदळाची खीर। त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धी वाटी तांदूळ, 1 टीस्पून साजूक तूप आहे, 3 वेलदोडे आहेत आणि 1 पूर्ण वाटी साखर, 1 तांब्या पाणी व अर्धा लिटर दूध। तर आता आपण सुरू करूयात आजची ही रेसिपी। पहिल्यांदा मी एक कढई घेतली आहे। यामध्ये मी हे 1 टीस्पून तूप टाकते आहे। हे तूप हलकंसं गरम झालं, तुम्ही पाहताय हे हळूहळू पागळायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत हे अर्धी वाटी तांदूळ। आता गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे। हे मी अर्धी वाटी तांदूळ याच्यात टाकलेले आहे। आता ते आपण खरपूस भाजून घ्यायचे आहे, हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत। तोपर्यंत आपण एक साईडला पाणी उकळायला ठेवूया। जे 1 तांब्या पाणी आपण घेतलेलं आहे ते आपण एका पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवूया दुसऱ्या गॅसवर। हा तांदूळ भाजताना करपून द्यायचा नाही आहे, मंद आचेवर तो छानपैकी भाजायचा आहे। तांदळाच्या खिरीसाठी फार कमी प्रमाणात तांदूळ लागतो। शक्यतो याच्यासाठी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता, फक्त त्याला वास असला पाहिजे। जसा आंबेमोहर आहे, बासमती आहे, इंद्रायणी आहे, आणखीनही कोणता सुवासिक तांदूळ तुम्ही याला वापरू शकता। सुवासिक तांदूळ वापरण्याचे कारण एकच आहे, खीर झाल्यानंतर जो त्याचा स्मेल येतो, ज्यावेळेस तुम्ही सुवासिक तांदूळ वापरता तर त्याची जी एक खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच असते। तर अशा प्रकारे हे तांदूळ तुम्ही पाहाल तर थोडेसे जाडसर आपण दळलेले आहेत, बारीक केलेले आहेत थोडक्यात मिक्सरमध्ये। आता आपण हे मिक्स करणार आहोत या पाण्यामध्ये। तुम्ही बघत असाल तर पाणी आधीच उकळायला ठेवल्यामुळे त्याला छान प्रकारे उकळी आलेली आहे। आता हे तांदूळ शिजेपर्यंत आपण याला एक 10 मिनटं याच पद्धतीने उकळत ठेवायचं आहे। जेव्हा तांदूळ थोडासा फुलायला लागेल, त्याच्यामध्ये दाटपणा येईल, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट टाकणार आहोत। 7 ते 8 मिनिट आपण कंटिन्यू त्याला उकळत ठेवल्यानंतर आता हा दाटसरपणा येत गेलेला आहे। तुम्ही बघत असाल तर मगासपेक्षा
बऱ्यापैकी हे दाट झालेलं आहे मिश्रण. आता आपण यामध्ये टाकत आहोत साखर. साखर ही तुमच्या चवीप्रमाणे घ्यायची आहे. कोणाला कमी गोड हवं असेल तर यापेक्षा कमी प्रमाण वापरलं तरी चालेल. कोणाला आणखीन गोड हवं असेल तर यापेक्षा आणखी साखर घेतली तरी चालू शकते. 1 हात 2 चमचे. आता आपण गार्निशिंगसाठी जे मटेरियल घेतलं आहे ते आहे बेदाणे आणि बदाम. या बदामाचे आता आपण काप करून घेत आहोत. हे पातळ काप करून घ्यायचे बदामाचे. आपली खीर पण तिकडे उकळतच आहे. खीर ही उकळताना नेहमी त्याच्याकडे लक्ष द्यायचं की ती लागून द्यायची नाही आहे खाली. मध्ये मध्ये त्याला ढवळायचं आहे. आता आपण हे बदाम आणि हे चारोळे हे दोन्ही आपण थोडेसे हलकेसे रोस्ट करून घेणार आहोत. त्याचा कच्चेपणा लागू नये म्हणून. 1 मिनिटासाठी आपण ते गरम करत आहोत. आपली साजूक तुपाचीच कढई असल्यामुळे आपण त्यावरच ते हे बघा याच्यात लागून द्यायचं नाही आहे. हे कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. सतत ढवळायचं आहे. आपल्या खिरीमध्ये साखर मिक्स झालेली आहे पूर्णपणे. खीर आपली तयार आहे. कोणाला अजून घट्ट हवी असल्यास अजून तुम्ही आटवू शकता. आता आपण याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट टाकत आहोत जे थोडेसे आपण हलकेसे रोस्ट केलेले आहेत. भाजून घेतले आहेत हलक्याशा मंद आचेवर. तुम्ही याच्यात पाहाल तर हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. हलकासा. अशा पद्धतीने ही आपली तांदळाची खीर तयार आहे. आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढूयात. मी छोटीशी वाटी घेतलेली आहे. तुम्हाला अजून दाट हवी असल्यास तुम्ही याच्यात पाणी कमी वापरू शकता. दूध जास्त वापरू शकता. दूध जास्त वापरलं तर तुम्ही साखर कमी वापरायची आहे कारण दुधातला गोडवा ही आपली तयार आहे तांदळाची खीर. चला तर आता खाऊन घेऊयात आपण ही तांदळाची खीर. तसंच सुंदर असं छान सुवास इथे सगळीकडे पसरलेला आहे. मित्रहो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.